लेपाक्षीच्या मंदिराची उभारणी 16व्या शतकात करण्यात आली आहे. विजयनगर शैलीत बांधण्यात आलेले हे मंदिर विरुबण्णा आणि वीरण्णा या नायक बंधूंनी निर्माण केले आहे. वीरभद्र हा शंकराचा एक अवतार आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात वीरभद्राची मूर्ती आहे. मुख्य देवाशिवाय अन्यही काही देवतांच्या मूर्ती गर्भगृहातील रचनेत पाहता येतात. येथे नवग्रहांची स्थापनाही करण्यात आली आहे. गाभाऱ्यासमोर नाट्यमंडप किंवा नृत्यमंडप उभारला आहे. देवळाबाहेरच्या परिसरात एक विवाह मंडप आहे. शंकर पार्वतीच्या विवाहासाठी हजर असणाऱ्या अष्टदिक्पालांच्या मूर्ती या मंडपातील खांबावर कोरण्यात आल्या आहेत. या दिक्पालांसोबत त्यांची वाहनेही पाहता येतात. इंद्र, अग्नी, यम, निरुती, वरुण, वायू, कुबेर अशा देवतांच्या चित्रांनी खांबांना नटविण्यात आले आहे. विवाह मंडपाला छप्पर नाही. ते बांधण्याआधीच ते निर्माण करणाऱ्या कलाकारांचा मुस्लिम राज्यकर्त्यांनी वध केला. ही सारी माहिती गाईड विरुपण्णा यांनी आम्हाला दिली. देवळाच्या मागच्या बाजूकडील परिसरात एक खूप मोठ्या आकाराचा दगड आहे. त्या एका दगडाचा वापर करून त्यामध्ये अनेक शिल्पे कोरण्यात आली आहेत. त्यामध्ये 7 डोक्यांचा साप असलेले एक शिल्प, त्याखाली असणारी शंकराची पिंडी पाहायला मिळते. त्याला लागूनच एक गणपतीचे मंदिर आहे. त्या दगडावर एक गोमातेचे चित्र कोरण्यात आले आहे. या गोमातेचे मानेपर्यंतचे शरीर एकच आहे, पण पुढे तिला 3 मुखे दाखविण्यात आली आहेत. एक मुख मागे वळून पाहताना, दुसरे चरताना, तर तिसरे समोर पाहताना दाखविले आहे. चित्रकार फार पूर्वीपासून तसे प्रयोग करीत आले आहेत. येणाऱ्या भक्तांच्या राहण्याची व्यवस्था व्हायला हवी. त्यांच्यासाठी म्हणून देवळाच्या 4ही दिशांना राहण्याकरता धर्मशाळा उभारण्यात आल्या आहेत. धर्मशाळेतील या खांबांवर अनेक मूर्ती पाहता येतात. येणाऱ्या भक्तांची जेवणाची व्यवस्था व्हायला हवी, यासाठी याच दगडातून एक पाकगृहही उभारण्यात आले आहे. देवळापासून सुमारे 2000 फूट अंतरावर एकाच दगडातून कोरण्यात आलेली नंदीची भव्य आकारातील मूर्ती पाहता येते. हा नंदी 20 फूट उंच आहे व 30 फूट लांबीमध्ये कोरण्यात आलेला आहे. देवळापासून एवढ्या अंतरावर प्रचंड मोठ्या आकाराचा दगड कसा नेला असेल याची कल्पना आपण करू शकत नाही. या मंदिरातील अनेक शिल्पांना वज्रलेप करण्याचे काम व्हायला हवे आहे. त्यामुळे हे सारे अधिक सुंदर उठून दिसेल. या साऱ्याचे आयुष्यही वाढेल. हे तंत्र पुरातत्व खात्याला माहीत आहे. आपल्या इतिहासाविषयी अनास्था असणाऱ्या माणसांची मानसिकता बदलणे सोपे नाही, पण ते आव्हान कोणीतरी कधीतरी स्वीकारावेच लागेल. लेपाक्षीचे मंदिर वेळ काढून पहा. आपल्याला वेगळे काही सुचत असल्यास कळवा, ही विनंती आहे. धन्यवाद.